नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। आणि त्यांच्याबरोबरही त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे, ती आपल्या बरोबर बसलेली आहे। तर तुम्हालाही असं यायचं असेल तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर आपल्या पॉडकास्टवर येऊ शकता। तर चला आता त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार मॅम। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव स्नेहा संजय मोरे। मी कोल्हापूरवरून आलेली आहे आणि मला इथे सांगायची इच्छा होती माझा अनुभव, म्हणून मी स्वतः कॉन्टॅक्ट करून इथे आले आहे। बरं, काय करता सध्या मॅम तुम्ही? माझं स्वतःचं महाई सेवा ऑफिस आहे, महा ऑनलाईनचं। तिथे मिस्टर आणि मी जॉब करतोय, दोघेजण म्हणजे ऑफिसच आहे, स्वतः दोघेजण आम्ही ऑफिसमध्ये जातो। बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि ह्या गोष्टीची सुरुवात व्हायच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं आणि ह्याची सुरुवात झाल्यानंतर आयुष्य कसं झालं? हा त्रास व्हायच्या अगोदर मी अगदी व्यवस्थित घरामध्ये होते आणि नॉर्मल आयुष्य जगत होते, म्हणजे असं काही त्रास वगैरे काही झाला नाही। 2020 साली 2020 साली जानेवारीच्या आम्ही 2 तारखेला गणपतपुळ्याला फिरायला गेलो होतो आणि 2 तारखेला गणपतपुळ्याला फिरलो वगैरे, सगळं अगदी व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलं गणपतीचं वगैरे। माझं नवस फेडायचं होतं, ते नवस वगैरे मी फेडले आणि त्या रात्री मला 1:30 ते 2च्या दरम्यान छातीमध्ये कळ यायला लागली। छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर मी तशीच रात्र कशी तरी काढली की प्रवास करून असेल किंवा काय त्याच्यामुळे दुखायला लागले, म्हणून मी सहन केले। मग त्यावेळेस तुम्ही राहायला कुठं होतं? गणपतीच्या मंदिराच्या इकडे होतं, कुठं लांब होतं? नाही, गणपती मंदिराच्या इथेच होतं, जवळपासच होतो। रात्र कशी तरी काढली की प्रवास करून किंवा काय असं दुखत असेल म्हणून मी लक्ष काही एवढं दिलं नाही, झोप वगैरे झाली नसेल वगैरे। दुसऱ्या दिवशी उठले, मिस्टरांना सांगितले की मला असं त्रास होतोय। ते म्हटले काहीतरी असेल, शारीरिक त्रास किंवा काही प्रवास करून आले त्याच्यामुळे होत असेल। तिथून पुढे आम्ही कोल्हापूरला निघालो। कोल्हापूरमध्ये अगदी व्यवस्थित आम्ही पोहोचलो। 4 दिवस झाले। 4 दिवसांनी माझ्या मते काहीतरी अमावस्या होती। अमावस्याच्या दिवशी मला खूप त्रास झाला, म्हणजे इतकं पेन्स छातीमध्ये दुखायला लागलं की ते जी काही कळ यायची ना सेकंदापुरती यायची, पण त्याचा त्रास मला सहन नाही व्हायचा। मग माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर माळी म्हणून कोल्हापूरमध्ये, त्यांच्याकडे मी गेले। त्यांनी बघितलं, चेक केलं, म्हटले काही प्रॉब्लेम नाही आहे, पित्त झालं असेल, प्रवास केला आहे त्याच्यामुळं त्रास होतोय बोलले, आणि गोळ्या वगैरे दिल्या। अशा मी गोळ्या घेतल्या वगैरे, पण त्याचा त्रास कंटिन्युअस चालू झाला, रोज होत होता। जेवणाच्या ताटावर बसले किंवा अदरवाईज म्हणजे असे टायमिंग नसायची, मला त्रास होतोय त्याचा, खूप त्रास होत होता। असं होता 1-2 महिने गेले, परत मी दवाखान्यात दाखवलं की मला खूप दुखतंय, खूप दुखायला लागलं, तरी पण ते पित्त होतंय, हार्मोन्स चेंजिंग असं म्हणत थोडे दिवस गेले, 6-7 महिने गेले। त्यावेळेस तुम्ही डॉक्टर चेंज नाही केला का? ते कसे फॅमिली डॉक्टर आहेत, माझा त्यांच्यावर म्हणजे पहिल्यापासून मी त्यांच्याकडेच दाखवते, फॅमिली डॉक्टर असल्यामुळे। मग नंतर त्यांनी मला एक बिंदू चौकात डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली। मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली। मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा काहीच नाही सांगितलं की पित्ताचा त्रास होतोय, मला एक्सरे करायला सांगितलं आणि सोनोग्राफी करायला सांगितलं। मग ते सोनोग्राफी पण केली, एक्सरे काढला, ते रिपोर्टसुद्धा अगदी नॉर्मल यायला लागले, अगदी व्यवस्थित यायचे। परत तिथल्या दवाखान्यामध्ये गेलो, तिथल्या गोळ्या वेगळ्या, तिथे ट्रीटमेंट माझी वेगळी आली। मग तो त्रास तरी पण माझा कमी नाही। मग परत मी फॅमिली डॉक्टरांकडे गेले। परत त्यांनी मला आणखीन एक दुसरे डॉक्टर सांगितले, ॲपल सरस्वतीला जा बोलले। तिथे त्यांनी सांगितलं, तिथे परत मला त्या डॉक्टरांनी एक्सरे वेगळे सांगितलं, स्कॅनिंग वेगळं सांगितलं, सोनोग्राफी वेगळं सांगितलं। असं जाईल तिथे माझे डॉक्टर चेंज व्हायला लागले, रिपोर्ट चेंज व्हायला लागले। जवळजवळ मला माझ्या मते 2 वर्ष मला हा त्रास होत होता, पण 2 वर्षात 9 डॉक्टर झाले, 9 डॉक्टरांच्या 9 ट्रीटमेंट वेगवेगळ्या झाल्या। खूप त्रास व्हायचा, सहन होत नव्हतं, प्रत्येक डॉक्टरांकडे जायचं, ते चेक करावं लागायचं, सहन नाही होत होतं, म्हणजे इतकं मला पेन व्हायच्या की सहन करण्याच्या कॅपॅसिटीच्या मी पलीकडे होते। पण तो एकच त्रास होता का त्याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरे त्रास होते? दुसरा कोणताच त्रास नव्हता, फक्त माझ्या छातीमध्ये दुखायचं ते म्हणजे कसं, इंजेक्शन आपण कसं देताना ते इंजेक्शन घुसतं ना, तशा प्रकारचा मला त्रास व्हायचा।
ती तेवढीच कळ यायची आणि खूप त्रास व्हायचा. अचानक कधी पण दुखायचं. मिस्टर ऑफिसला गेले की मग त्यांना फोन करून बोलून घ्यावं लागायचं. ते ऑन द स्पॉट म्हणजे तिथेच हातामध्ये काम ठेवायचं आणि परत माझ्या घरी यायचं. मुलगा माझा लहान होता, तो रडायचा की काय होतंय काय कळत नव्हतं. तो पण लहान, मिस्टर पण हातातलं काम टाकून. खूप त्रास सहन झाला मला. म्हणजे कपॅसिटी माझी संपली डॉक्टरांकडे जायची. आणि मग शेवट असंच मिस्टरच बोलले की आपण काय बाहेरचं आहे किंवा काय बघूया. ते आमच्या ओळखीचे एक कर्नाटकात आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो. मग त्यांच्याकडे गेलो तर ते अगदी नॉर्मल, मी तिथे जरी गेले तरी नॉर्मल असायची, काही मला त्रास व्हायचा नाही. ते जे देत आहेत ना ते म्हणजे पाणी उदी द्यायचे, ते उदी घालून पाणी पी म्हणायचे, काही त्रास होतोय का बघ किंवा काय, तो सहन करायची. ते तात्पुरतं तितकंच लिमिटमध्ये व्हायचं पण ते कमी व्हायचं. असं होता 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 महिने पण सरले. महिन्याला मला अमावस्या आली आणि पौर्णिमा आली की खूप त्रास व्हायचा. तो एकच त्रास तो एकच त्रास व्हायचा. बाकी दुसरं कुठला म्हणजे टेम्परेचर आले, अंग दुखतंय किंवा बाकीचा कुठलाही त्रास व्हायचा नाही. जे काही रिपोर्ट यायचे ते सगळे नॉर्मलच येत होते. मग त्यावेळेस तुमच्या घरातलं वातावरण काही डिस्टर्ब वगैरे झालं का नाही, काय नॉर्मल होतं सगळं? नाही, वातावरण डिस्टर्ब झालंच होतं. मिस्टरांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं, कारण माझ्याकडं लक्ष द्यावं लागायचं, ऑफिसकडे लक्ष द्यावं लागायचं. एव्हाना माझा मुलगा स्कूलला जात होता, तो थर्डला होता, त्याच्यामुळं त्याला स्कूलचं बघावं लागायचं. त्यांची खूप धावपळ होत होती, भयंकर धावपळ व्हायची. आणि जसं मिस्टर करायचे ना, म्हणजे काहीतरी उदी लाव किंवा काय, तर ते ऑफिसमध्ये असले की माझा मुलगा दुपारी स्कूलमधून यायचा, मी झोपलेली असायची. म्हणजे ज्या वेळेला मला दुखायचं ना तेव्हा मी माझ्या म्हणजे ह्याच्यामध्येच असायची की विचारामध्ये की त्रास होतोय ना, मी तो त्रास सहन करायची. पण मुलगा माझा स्वतः यायचा, तो लहान होता तरी पण तो स्वतःच्या हाताने जेवण घ्यायचा, खायचं प्यायचं. तो मला कधी त्यांनी उठवलं नाही, तो मला म्हटला नाही की मम्मी मला जेवायला वाढ किंवा काय. खूप त्यांनी पण सहन केलं, त्यालासुद्धा खूप त्रास व्हायला लागला. मिस्टरांना तर होतच होता, कारण दवाखान्याला खूप पैसा जात होता. जिथे जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट, आणि पैसा जात होता. आणि माझं संतुलन बिघडलं होतं, मानसिक पण बिघडलं होतं, शारीरिक पण बिघडलं होतं. मुलग्याकडं पण लक्ष द्यायला मला भेटत नव्हतं आणि मिस्टरांकडं पण लक्ष द्यायला भेटत नव्हतं. असं होता होता मी जे कर्नाटकात जात होते ना त्यांच्याकडे जाताना मला काही जाणवायचं नाही. असं मी 3 वर्ष जवळजवळ काढले. 3 वर्ष मला हा त्रास खूप होत होता. अमावस्या, पौर्णिमा त्रास व्हायचा, तो मी सहन करायची. म्हणजे कोण सांगल ते, कोण पण सांगू ते ह्या दवाखान्यात जा, मिस्टर मला लगेच घेऊन जायचे. पप्पा मम्मी सांगू देत ह्या दवाखान्यात जा, तिथे घेऊन जायचे. कोणी रिलेटिव्ह सांगू देत किंवा कोणी ओळखीचे सांगू देत, कोणी पण सांगू देत, त्या दवाखान्यामध्ये माझे मिस्टर वेळ काढायचे स्वतः आणि घेऊन जायचं. त्याच्यामुळं कामाकडं लक्ष पूर्ण बंद झालं आणि मुलग्याकडं पण माझं लक्ष पूर्ण बंद झालं. म्हणजे मार्ग मिळत नसल्यामुळे जी काही लोक तुम्हाला सजेशन द्यायचे त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवून तुम्ही जायचे लगेच? हो, जात होते. हा त्रास सहन करत 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 खूप भयंकर झालं. 3 वर्ष मी हा त्रास सहन केला. एव्हाना परत मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले. त्यांनी एक सजेशन दिले की शेवटचा पर्याय म्हणून कॅन्सर रोग तज्ज्ञाकडे दाखवूया. म्हटले की छातीत दुखतंय पण कशाने दुखतंय हे कळत नाही आहे. मग पर्याय म्हणून मी कॅन्सर रोग तज्ज्ञांकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर जे काही त्यांच्या ट्रीटमेंट होत्या, मग परत त्यांनी मला स्कॅनिंग सांगितलं, परत टेस्ट सगळ्या सांगितल्या. आणि पहिल्या डॉक्टरकडे गेलं की आपलं एक्सरे काढलं ना की ते वेगळा अल्ट्रा एक्सरे किंवा सोनोग्राफी काढली की ती कलर सोनोग्राफी, असे जाईल त्या प्रत्येक डॉक्टरांकडे वेगवेगळे. आणि पहिले जे रिपोर्ट असतील ते दुसरे डॉक्टर बघायचे नाहीत, परत ते सगळे रिपोर्ट बघावे लागायचे. असं होता होता तो दवाखान्याचा पण खर्च खूप झाला आणि मानसिक पण त्रास व्हायला लागला. शेवट ज्या दिवशी मला कॅन्सर तज्ज्ञांकडे घेऊन गेले, म्हणजे कोल्हापूर कॅन्सर हे आहे ना सेंटर आहे, तिथे घेऊन गेले. बाजूचे पेशंट वगैरे बघून मी खूप घाबरले. सहन होत नव्हतं, माझी BP वाढली, त्रास होतोय पण कशाने होतोय काही कळत नव्हतं. मग ते डॉक्टर बोलले की बघूया, चेक करूया. परत त्यांनी मला अल्ट्रासोनोग्राफी म्हणून त्यांची कसली असते, कलर सोनोग्राफी, ती करायला सांगितली.
मग तो करायचा निर्णय पण घेतला. परत मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे आले, तिथे चेकअप वगैरे सगळं केले, फॅमिली डॉक्टरांकडे आले आणि त्यांना सांगितलं की मला हा असं असं सांगितले. मग परत मी एक 4-5 दिवस बघितले आणि बघितल्यानंतर हा पेन्स चालूच व्हायच्या, सहन होत नव्हत्या. शेवट मिस्टरांच्या मी पाया पडले की म्हटलं मी आता थकले, मला नाही सहन होत आहे म्हटलं. आणि माझा मुलगा कसं व्हायचं की मला दुखायला लागलं ना त्याचं मानसिक संतुलन खूप बिघडायचं. मिस्टर मग उदी वगैरे देवाजवळचं हे करायचे ना, तर त्यावेळेला तो स्वतः येऊन ना मला डोक्यामध्ये उदी लाव, कपाळाला उदी लाव असं तो करायचा, काळजी घ्यायचा. त्यावेळेत खूप काळजी घेतली. मिस्टर नसताना पाणी आणून देणं किंवा गोळी आणून देणं, तेव्हा छातीत खूप दुखायचं. डॉक्टरांनी एक गोळी दिली होती की जिभेखाली ठेव, ती जिभेखाली ठेवली की तेवढ्यापुरतं 1 सेकंदापुरतं त्रास व्हायचा. पण ती कळ कशी होती, मला सेकंदाची असायची, इतकी असायची की त्यातून माझा जीव जातोय की काय, एवढा मला खूप त्रास व्हायचा. असं होता होता मी 3 वर्ष हा खूप त्रास सहन केला. 3 वर्षानंतर सगळीकडे दाखवलं, देवधर्म केले, कुठलं नवस राहिलं आहे का ते पण विचारणा केली, माझी कुंडली दाखवली, कुंडलीमध्ये काही दोष आहे का, पण कुंडलीमध्ये पण दोष काही नव्हता. मग तुम्ही त्या हॉस्पिटलमधनं आले ज्यांनी तुम्हाला ती कलर सोनोग्राफी करायला लावली होती, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या त्या फॅमिली डॉक्टरला विचारलं, मग त्याच्यानंतर पुढं काय झालं, तुम्ही काय डिसिजन घेतलं? मग परत मी सगळं ते रिपोर्ट सगळे रिपोर्ट केले, दाखवले, पण ते नॉर्मल रिपोर्ट, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम यायचा नाही. त्यांच्याकडनं पण नॉर्मलच सगळे रिपोर्ट, म्हणजे मी एव्हाना 9 डॉक्टर केले, 9 डॉक्टरचे रिपोर्ट म्हणजे सगळे नॉर्मल यायचे. आजी म्हणजे त्यामध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे असं यायचं नाही. पण माझ्या ब्रेस्टमध्ये डाव्या ब्रेस्टमध्ये ना 3 गाठी दिसत होत्या, पण त्या गाठी डॉक्टर बोलले की हार्मोन्सच्या असतील किंवा काही त्याचा होतोय, पण त्याचा इफेक्ट एवढा होत नाही की खूप त्रास होतोय किंवा काय. शेवट पर्याय डॉक्टर बोलले की ऑन द स्पॉट आपण जे सुईनं ओढून काढतो ना ती गाठ असते तशा पद्धतीचं काहीतरी करूया. पण माझी BP लो व्हायची त्यावेळेला. मग जर बोलले जर ऑन द स्पॉट आपण जर सोनोग्राफी करून हिचं जर काढायला गेलो तर हिची BP लो झाली तर काहीतरी बरं वाईट होऊ शकते, म्हणून तो पण त्यावेळेला मी ते कॅन्सल केलं. थोडे दिवस बघूया म्हटलं. त्यांनी गोळ्या दिल्या, 1 महिन्याचा कोर्स करा म्हणून सांगितलं होतं. तो 1 महिन्याचा कोर्स केला तरी पण काही कमी नाही. मग शेवट मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडेच ही ट्रीटमेंट चालू ठेवली. असू दे म्हटलं, बघू थोडे दिवसांनी येते, थोडे दिवसांनी येते असं म्हणत म्हणत मी जवळजवळ 2.5 वर्ष काढले. बापरे, 2.5 वर्ष काढले. खूप त्रास सहन व्हायला लागला. मग ते मिस्टर म्हणायचे जाऊया बाहेरचं काही आहे का बघूया. मग हे बाहेरचं काही दिसायचंच नाही. त्यांच्याकडे जायचो, ते जे काही सांगतील, कर्नाटकामध्ये आम्ही जायचो, त्यांच्याकडे जे काही सांगतील ना ते आम्ही करायचो. जे काही उदी लावा किंवा अंगाऱ्याचं त्या उदीचं पाणी सगळ्या घरामध्ये करा किंवा काही जे काही सांगतील ते मी करायचं. तेवढ्यापुरतंच तो त्रास मला सहन म्हणजे थांबायचा, परत आहे तसं रिटर्न व्हायचा. आणि असं व्हायचं की मी जेवणाच्या ताटावर बसले ना, मी काही जरी खायला बसले तर त्या वेळेत मला ती पेन यायची. जेवायच्या वेळीच म्हणजे अन्न माझ्या पोटात जात नव्हतं. मी दिवसाचं जरी जेवायला बसले किंवा रात्रीचं जरी जेवायला बसले तरी मला पोटामध्ये माझ्या अन्न पडत नव्हतं. कुठल्याही वेळी जरी जेवायला बसले तरी त्रास व्हायचा, त्रास होत होता. आणि जवळजवळ म्हणजे असं कसं व्हायचं, दुपारी 12च्या दरम्यान, 12 ते 1च्या दरम्यान त्रास व्हायचा जास्तीत जास्त, आणि रात्रीचं संध्याकाळी 7:30 ते 8 ह्या वेळेत मला खूप त्रास व्हायचा. भयंकर म्हणजे भयंकर त्रास होत होता, सहन नाही व्हायचं. म्हणजे मी मिस्टरांच्या पाया शेवट पडले की मला आता नाही सहन होत आहे, एकतर ह्यातून मला मुक्तीतळी मिळू दे किंवा जो काही माझा रिपोर्ट यायचा आहे ना, जो येतोय त्यामध्ये तरी काहीतरी तथ्य दिसू दे की जेणेकरून बाबा हे काही आहे रिपोर्ट, त्यातून मला औषधोपचार करून मी त्यातून बरी होईल. फक्त डोळ्यासमोर मला माझा मुलगा सार्थक दिसायचा की तो त्रास त्यांनी मिस्टर ऑफिसला जायचे, तो त्रास त्यांनी स्वतः सहन केलेला आहे. म्हणजे मी रडायला लागले किंवा छातीत दुखायला लागले ना की इतकं दुखायचं की घाम खूप अंगाला यायचा, सहन नाही व्हायचं, ती पेन येतेली, जीवघेणी कळ असायची. मग तो घाम पुसणे किंवा केस नीट बांधणे, केस सोडलेली असायची, मी माझ्या तंद्रीत असायची. म्हणजे मुलगा आहे, मिस्टर आहे,
ह्यांच्याकडे लक्षच जास्त नव्हतं दिलं. कारण की तो पेन तेवढा होता ना तुम्हाला. पेन यायचं, खूप त्रास व्हायचा. असं होता 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 एक दिवस ना मला 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्षानंतर परत मी बाबांकडे कर्नाटकला. कर्नाटकाकडे जायचे. त्यांच्याकडे जसं सांगतील हा त्रास होतोय तर ते सांगायचे नाही काय होत आहे, बाहेरचं काही नाही दिसत आहे किंवा दुसरं काही दिसत नाही आहे, म्हणजे शारीरिक त्रास आहे हेच फक्त ते सांगायचे. असं होता 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 पुढे अमावस्या काहीतरी होती 2 दिवसावर आणि मला हा त्रास भयंकर चालू झाला. इतका त्रास चालू झाला की मी माझ्या मनस्थितीत नव्हते आणि मी पूर्ण अंधारी खोली करून झोपले होते. लाईट लावल्या नव्हत्या. आणि ह्या वेळेत ना मी इतकं देवाचं करायची. पहिल्यापासून मी स्वामी समर्थांना खूप मानते. त्या वेळेत मी उपवास सोडले, देवपूजा करणं सोडलं. म्हणजे जे काही अध्यात्म करत होते ना ते सगळं मी बंदच केलं. मी मानायचंच बंद केलं. मी इतका त्रास सहन करते, मग तुम्ही कुठे आहात असं मी कधी आजपर्यंत मी कधीच नाही कुणाचं वाईट चिंतले. मग माझ्या बाबतीत असं का, हा मला राग मनात निर्माण व्हायचा. म्हणून मी देवाचं सुद्धा करायचं बंद केलं. 2 वर्ष देवपूजा बंद केली. खूप त्रास व्हायचा. मिस्टर करायचे, त्यांनी कधी देवपूजा करणं सोडलं नाही, देवाजवळ पाया पडणं कधी सोडलं नाही. ते करायचे, पण मी रागराग करायला लागले की मी इतका त्रास सहन करते आणि मला त्याचं सहन नाही होत आहे, मग तुम्ही कुठे आहात. बरोबर. मी इतका त्रास सहन करते ना, मग तुम्ही कुठे आहात. म्हणून मी रागाने देवपूजा वगैरे सगळं करणं बंद केलं. पुढं 4 दिवसापूर्वी अमावस्या होती. मला खूप जास्त झालं. पूर्ण लाईट बंद होत्या. माझा मुलगा कराटे क्लासला जात होता. तो आला, माझे मिस्टर आले, तर मी दरवाजा बंद करून झोपले होते की अशा परिस्थितीत होते की न सांगण्यासारख्या परिस्थितीत होते. एक हात वर, एक पाय खाली, अशी केस सोडली होती. छातीत दुखत होतं, घाम फुटला होता. तसेच मिस्टर आले गडबडीने. लाईटी दोन्ही रूममधल्या लाईटी लावल्या आणि पडदिशी मला येऊन अंगारा लावला. तो अंगाराचं काहीतरी इफेक्ट, त्यात मी अगदी व्यवस्थित उठून बसले. मनस्थितीत नव्हते, पण बेडवर नीट उठून बसले. उठून बसल्यानंतर व्यवस्थित मला मिस्टरांनी बसवलं, पाणी आणून दिलं वगैरे झालं. 2 दिवस मी तशाच पेनमध्ये काढले. आणि जाईल तिथे ना प्रत्येक डॉक्टर चेक करायचं. त्यावेळेला खूप त्रास व्हायचा, दुखायचं खूप. आणि मग तसेच झोपले होते. मग माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड आहेत, ते असेच सहज आले होते. आमच्या इथे MSCB ऑफिस आहे, तर ते लाईट बिल भरायला आले होते. तर ते जाता जाता कायम माझ्याकडे एक फेरी मारायचेच आले की. ते आल्यानंतर त्यांनी माझा अवतार बघितला, त्रास होतेला माझ्या चेहऱ्यावरनं. त्यांना काय जाणीव झाली काय माहिती नाही. मग ते बोलले की काय मॅडम काय व्हायला लागलं आहे. तर म्हटलं सर माझ्या छातीत खूप दुखतं आहे आणि मला खूप त्रास व्हायला लागला आहे. मग त्यांनी बघितलं. तशाच अवस्थेत मी त्यांना चहा करून दिला. चहा पिले, ते थोडा वेळ बसले आणि माझ्याकडून त्यांनी माझं पूर्ण नाव लिहून घेतलं आणि माझी जन्मतारीख लिहून घेतली आणि ते निघून गेले. आणि त्यांच्या का सांगत थोडंसं पिराचं वगैरे पण येतं आहे ना, तर ते आले, त्यांनी बघितलं वगैरे, बोलले, थोडा वेळ बसले, माझला करमणूक केली, इकडचा तिकडचा विषय, माझ्या मुलग्याबद्दल विचारलं, मिस्टरांशी काम कसं चालू आहे, म्हणजे त्यात माझं त्यांनी मन रुळवलं. आणि मुलगा शाळेला जायचा, मिस्टर ऑफिसला जायचे आणि मी कधी कुणाच्या घरात पण नाही गेले. हा त्रास होत होता. पप्पा मम्मींना पण मी सांगितलं नव्हतं. आणि ते येऊन गेले आणि त्यांनी मिस्टरांना फोन केला की ह्यांना काहीतरी बाहेरचा त्रास आहे आणि असं असं. मग हे माझ्या पप्पा मम्मींना पण नीट पटलं नव्हतं की दवाखाना होतो आहे, काहीतरी होतं आहे. माझ्या भाचीचा वाढदिवस होता आणि भाचीच्या वाढदिवसाला मी गेले आणि वाढदिवस चालू असताना ना मला तो त्रास चालू झाला. वाढदिवसाच्या त्या वेळेतच त्रास झाला. म्हणजे एवढा त्रास व्हायला लागला की माझ्या पप्पा मम्मींनी बघितलं तो काय हिला त्रास होतोय. तेव्हा पप्पा मम्मी खूप रडायला लागले. हा त्रास सहन होतोय, ही कशी सहन करायला लागले, काही सांगता येत नाही म्हटले. ह्यांना ओरडायला लागले, तुम्ही चांगल्या दवाखान्यात घ्या, तिची ट्रीटमेंट करा, हे करा ते करा. मिस्टरांना सांगितलं होतं. मग सांगितल्यानंतर त्यांचं काही ऑफिसमध्ये बोलणं झालं की जे काही झालं ते मला त्यांनी सांगितलं नव्हतं. तर त्यांच्याशी बोलणं झालं. तसेच आम्ही 8 दिवस काढले.
8 दिवस काढले असेच, पूर्ण त्रास होतोय. मग ते एक मिस्टरांचे हे आहेत ना, मित्र आहेत ना, त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही. मग त्यांच्या घरी पिराचं पण आहे आणि त्यांच्या मिसेसच्या अंगात थोडं देवाचं वगैरे हे येते, वारं येते. मग त्यांनी सांगितलं होतं, पण एव्हा ना त्या व्यक्तीनं असं सांगितलं होतं की मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं आणि त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं. समोरासमोर कधी आमची भेटच नाही झाली. पण त्यांनी ऑल डिटेल्स मला कधी झालं, काय बाहेरचा त्रास होतोय, कधी झालं, कुठल्या टायमिंगला झालं, काय झालं, हे सगळ्या त्यांनी डिटेल्स सांगितल्या. काय सांगितलं त्यांनी एक्झॅक्टली काय सांगितलं होतं की मी आमच्या इथं ना उन्हाळ्यात थोडं पाणी कमी येते. मग ते कमी येते, मी ना त्या वेळेत म्हणजे 11:30-12च्या दरम्यान ना आमच्या इथं बोरचं पाणी भेटतं ना, तर ते पाणी मी काढायला गेले होते. तर ते पाणी काढताना मी ती भर दुपारचंच होतं ना, तर त्या भर दुपारच्या वेळेत मी पाणी आणायला गेले होते. मग ते पाणी आणायच्या वेळेला मला ते काहीतरी ते कॅच झालं होतं. जी व्यक्ती होती ना तिनं मला धरलं होतं. मग ती धरल्यानंतर ते मला काही कळालं पण नव्हतं आणि जे धरलं ते धरल्यानंतर मग हा त्रास चालू झाला मला. मग त्यांनी सांगितलं की ही बाई अशी बाई आहे आणि त्यांनी वर्णनसुद्धा सांगितलं. गोल चेहऱ्याची आहे, गोल साडी नेसते, कपाळाला मोठी टिकली आहे. आणि माझ्यात बदल पण कसे व्हायला लागले की मी कंपल्सरी ना 3 वर्ष गजरा, भले मला गजरा, माझ्याजवळ आता पैसे नाही आहेत पण मला गजरा पाहिजे. रोज मी 50-100 रुपयाचा गजरा घालायची. नटायला खूप आवडायचं. देवपूजा तर सोडलीच होती, नटायला खूप आवडायचं. त्यावेळेत मी 3 वर्ष कंपल्सरी रोज गजरा घातला. बरं नसू दे, काही असू दे, पण त्यावेळेत मला गजरा पाहिजे. 50 रुपये 100 रुपयाचा कंपल्सरी आमच्या इथे दारावर येतो गजरा. रोज मी कंपल्सरी गजरा. हा माझ्यात बदल झाला. आणि नटायची मी खूप भयंकर नटायची. मी माझ्याच धुंदीमध्ये असायची. मग त्यांनी असं सांगितलं की गोल टिकली. आणि त्यावेळेत ना मी कुंकू लावायला चालू केलं होतं आणि कुंकवाची टिकली लावायची मी. आणि तेवढी मोठी म्हणजे अशी मोठी लावायची, ठळक एकदम टिकली लावायची. मग बदल असे चालू झाले, खूप नटणं झालं, गजरा कंपल्सरी रोजचा. आणि देवपूजा बंद केली. घरामध्ये स्वच्छता नाही, फक्त नटणे, छान खाणे आणि फिरणे, फक्त ह्यामध्येच. नंतर शेवटचा 1 वर्षाचा जो कालावधी होता ना, ह्या कालावधीमध्ये मी फक्त नटणे, खाणे, पिणे, मुलग्याकडे लक्ष नाही, मिस्टरांकडे लक्ष नाही. मी माझ्या तंद्रीमध्ये अशी राहायला लागले. ते जे मिस्टरांचे मित्र आले त्यांनी मिस्टरांना काही सांगितलं की असं आहे वगैरे. मग तो उपाय केला की त्यांनी सांगितलं एक उतारा टाकायचा होता. मग तो उतारा टाकायच्या वेळेला मला हे काही माहिती नव्हतं, कारण मी घाबरेन किंवा काय, परत ते व्यक्ती त्रास देईल किंवा काय असं म्हणून मिस्टरांनी मला काहीच सांगितलं नाही. फक्त पेन्स होत आहेत ना, सहन कर. उतारा टाकायच्या अगोदर एक 8 दिवस मी तो त्रास सहन केला. मग पुढे काहीतरी अमावस्या होती, अमावस्याच्या अगोदर 8 दिवस मी हा उतारा टाकला. कसा होता उतारा? तो उतारा म्हणजे काय झालं, मला जेव्हा त्यांच्या घरी बोलवलं आणि एक रिंगण करून बसवलं होतं. त्यामध्ये बसवलं होतं, मला उजव्या हातात उदी दिली होती आणि माझी मूठ बंद करून ठेवायला म्हणजे हात असा बंद करून ठेवायला सांगितलं होतं आणि डोळे झाकून बसा म्हणून सांगितलं होतं. आणि जेव्हा उदी दिली त्यानंतर मग काय झालं मला काही माहिती नाही, पण मिस्टर बोलले की तिनं पूर्ण सगळं सांगितलं की काय उतारा सांगायचा किंवा काय. तर त्यामध्ये तिनं हिरवी साडी, म्हणजे जे सवाशिणीचं लेणं असतं ना, हिरवी साडी, गजरा, हिरव्या बांगड्या, काजळ, हळदी कुंकू, पानाचा विडा पण सांगितला होता. म्हणजे खाऊच्या पानाचा विडा, खायचा, असं ते विडा ठेवतात तो नाही, खायचा विडा असतो ना, तो सांगितला होता. प्लस दही भात, जे काही सवाशिणीला जो काही आवडतो ना, तो सगळा सांगितला होता. मग तो आम्ही उतारा केला आणि त्यांनी सांगितलं होतं उतारा टाकायचा, परत माझ्या घरी यायचं की हे खरोखर गेले किंवा नाही हे कळायला पाहिजे. मग ते परत आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग खरोखर गेले असं म्हणून सांगितलं.
मग आणि जे आम्ही कर्नाटकात जायचो ना, तर त्यावेळेला ते माझ्या अंगात असायचं. पण मी जे ते बाबांच्या रूममध्ये जायची ना, त्यांच्या रूमच्या ते बाहेरच उभं राहायचं, ते आत यायचं नाही. ते तुम्हाला कसं कळालं? ते नंतर कळालं की ती जागाचे म्हणजे ती आतमध्ये यायची नाही. ते पण कडक देवस्थान आहे, जे काही आहे ना दर्ग्याचं, त्यांचं पण कडक आहे. पण ते तिथून आत ते यायचं नाही, बाहेरच थांबायचं. जे काही मी करायची ना, म्हणजे काही देवाचं वगैरे करायची, घेऊन यायची, तर ते परत मी रिटर्न यायच्या वेळेला परत ते माझ्यासोबत यायचं. असं भरपूर वेळेला झालं. म्हणजे भरपूर वेळेला मी कर्नाटकात गेले, पण ज्या वेळेला यायचं ना, तर ते सोबत असायचं माझ्या. पण मी जेव्हा रूमच्या आत पाऊल टाकायची ना, तेव्हा ते मात्र बाहेर थांबायचं, मी आतमध्ये. कारण त्यांना कधी माझ्याबद्दल डाऊट आलाच नाही की आहे म्हणून, हे कधी दिसलंच नाही. आत मी जाताना स्नेहा म्हणून मी नॉर्मल जायची, कारण त्यांनी मला मुलगी मानलं होतं. हे कधी त्यांना पण दिसलं नाही आणि मला पण कधी जाणवलं नाही. मी परत बाहेर आले घरात, तेव्हा त्यांच्याकडून जाऊन आले ना की मला खूप घरात त्रास व्हायचा, भयंकर दुखायचं, सण नाही व्हायचं. मग हा उतारा टाकला आणि मी परत त्यांच्याकडे गेल्यानंतर परत त्यांनी मला हातामध्ये उदी दिली आणि बघितलं की खरोखर ही व्यक्ती गेले किंवा नाही. तर ती व्यक्ती खरोखर गेली होती. बरं, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे गेले होते, त्यांनी उदी दिली त्या हातामध्ये, त्यावेळेस त्यांना कसं कळलं की ती तुमच्या आतमध्ये म्हणून? तिथे मी काहीतरी आरडाओरडा केला असेल किंवा दंगा वगैरे काहीतरी, माझ्या बोलण्यामध्ये फरक पडला होता. अच्छा, बोलण्यामध्ये माझ्या आवाजामध्ये फरक पडला होता. म्हणजे कसं काय वगैरे एक्झॅक्टली सांगू शकता का ते? घोगरा आवाज आला होता किंवा माझं वागणूक काहीतरी चेंज झाली होती, त्यामध्ये ते त्यांना कळालं. आणि त्यांच्या अंगात असं कसं ते देवाचं वगैरे येते ना, ते ॲटोमॅटिकली त्यांनी रिंगण घातलं होतं मला, पण ते रिंगणात मी बसायला पण तयार नव्हते. आणि त्यांना कसं कळालं की दिवाळी होती, दिवाळीच्या अमावस्येच्या नंतरची जी अमावस्या येते ना, तेव्हा माझा उतारा हे केला. आम्ही दिवाळीचा फराळ त्यांच्या घरी गेलो होतो द्यायला. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, फक्त नॉर्मली या म्हणून सांगितलं होतं. मला ह्यातलं माहिती नव्हतं की त्यांच्या घरी असं देवाचं वगैरे स्थान आहे. मी घरी गेले, त्यांच्या फराळाचं वगैरे दिवाळीचं घेऊन गेले, फराळ ठेवला. आणि फराळ ठेवल्यानंतर मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना मला खूप मोठमोठ्याने रडायला लागले ऑटोमॅटिक. हां, अगदी नजरेला नजरच मी द्यायला तयार होईना आणि मी इतकी रडायला लागले, मला ते सहन नाही होत आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याजवळची परत उदी दिली, पाणी दिलं प्यायला आणि मला शांत केलं. पण मी रडायची थांबणच, म्हणजे डोळ्यातून पूर्ण असं माझ्या पाणी यायला लागलं. त्याचं मागचं कारण काय होतं? काही कारण. मग त्यांना ते कळालं होतं की माझ्या अंगात असं त्रास काहीतरी ती देणारी व्यक्ती आहे. त्यांना माहिती होतं, पण मला माहिती नव्हतं. मग आणि कसं आहे, ते नॉनव्हेज वगैरे खाल्लं की देवाचं वगैरे आपण हात नाही ना लावत. मग त्या दिवशी त्यांच्या घरात नॉनव्हेज होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला त्या दिवशीच ते काहीतरी करायचं वगैरे ठरवलं होतं. पण ते नॉनव्हेज अचानक त्यांच्या घरी पाहुणे आल्यामुळं ते नॉनव्हेज आणलं होतं. मग त्यांनी मला परत रिटर्न घालवलं. मग पुढच्या अमावस्याच्या अगोदर पुढची मंथची जी येते ना, महिन्याची अमावस्या, त्याच्या अगोदर 4 दिवस मला त्यांनी बोलवलं. हा उतारा वगैरे घेतला सगळं मिस्टरांनी नेऊन आणि सांगितलं होतं की तिचा एरिया आहे, त्या एरियामध्ये बरोबर नेऊन ते तिथे 3 तिकटीला सोडा म्हणून सांगितलं होतं. ते 3 तिकटीला मी तो उतारा मिस्टरांनी सोडलं. म्हणजे काय 3 तिकटी? म्हणजे 3 रोड जे मिळून येतात, चौक, त्या चौकामध्ये त्यांनी सांगितलं होतं. जे काही ते सवाशिणीचं जो काही उतारा होता ना, तो सांगितला. आणि परत मग तो उतारा वगैरे टाकला आणि मी त्यांच्या घरी गेले. मला परत त्यांनी उदी दिली आणि सांगितलं की बघूया परत ही व्यक्ती आहे किंवा गेले किंवा काय, सगळं चेक करायचं होतं. मग त्यांनी चेक केलं तर ते अंगामध्ये काही नाही, माझा नॉर्मल आवाज, म्हणजे जे काही जे साईड इफेक्ट म्हणतो ना आपण एखाद्या वेळेस, दंगा करणं किंवा आवाजामध्ये बदल, शारीरिक बदल, जे ते फर्स्ट टाईम होते तसे सेकंड टाईमला काही नव्हते, असं झालं. मग त्यांनी सांगितलं की हे आता नाही आहे. पण ते जेव्हा जे माझ्या थ्रो बोलत होतं ना, त्यांनी मला 1.25 महिन्याची मुदत दिली होती. बरं, मग त्या व्यक्तीनं मला 1.25 महिन्याची मुदत दिली होती की 1.25 महिना माझी सावलीसुद्धा बाहेर नाही पडायची, घरातून घरातच थांबायचं. हिची जर सावली बाहेर, मला सावली जरी दिसली, कारण तिचा काहीतरी सकाळचा म्हणजे
जे काही असेल ते फेरी असते किंवा काय त्यांचं काहीतरी ते टायमिंग असेल. जे काही मला व्यक्ती जी काही हे झाली होती ती लेडीज होती, तिची काहीतरी टायमिंग असेल ना की बाबा ह्या टायमिंगला यायचं नाही. तिनं सांगितलं होतं की मला जर हिची सावली जरी बाहेर दिसली 6 महिन्यात तर मी हिला परत रिटर्न घेऊन जाणार. अच्छा, ती कोणी सांगितलं होतं? माझ्या तोंडूनच मी स्वतः सांगितलं होतं. अच्छा, त्यांना? हां, जे तुमच्यातलं काढलं त्यांना? हां, त्यांना सांगितलं होतं की 6 महिन्याची टायमिंग दिली. मग आता 6 महिना घरातून बाहेर जायचं नाही किंवा काम करायचं असतं घरातलं किंवा काही सगळं करायचं असतं. मग शेवट मिस्टर बोलले की मम्मी पप्पांकडे जा. मग जवळजवळ मी 2 महिने माझ्या पप्पा मम्मींकडे राहिले. अगदी व्यवस्थित ठणठणीत बरी झाले. पण एव्हा ना मी जेव्हा माझा उतारा वगैरे हे केला ना तर ती व्यक्ती मला असं स्वप्नात दिसायची. ती गोल चेहऱ्याची होती, गोरीपान होती, मोठा अशी कुंकवाची टिकली लावायची, मध्यम अशी उंचीला पण एकदम अशी कमी होती, जास्त काही उंचीला वगैरे नव्हती. तर ती मला डोळ्यासमोर थोडीफार नंतर असं दिसत होती. मग परत आणि तो त्रास व्हायला नको म्हणून परत जरासं देवाचं पाणी वगैरे सगळं प्यायला दिलं. त्याच्यानंतर मग ते सगळं कमी आलं. पण कळलं का ती कोण होती म्हणून? हां, ती मिस्टरांनी माझ्या चौकशी केली खरोखर हे आहे किंवा नाही. तर आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथे अगोदर एक खण होती मोठी आणि त्या खणीवर आता घरं बांधलेत. पण त्या खणीमध्ये ना त्या व्यक्तीनं स्वतःच्या शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. अच्छा. आणि माझ्या तोंडून किंवा म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ना त्यांनी ज्या काही सांगितलं होतं, म्हणजे ती अशी दिसते तशी दिसते, हा एरिया आहे, इथे तिचं काय ते राहणं वगैरे जे आहे ना ते सगळं सांगितलं असेल ना ते माझ्या मिस्टरांनी जाऊन म्हणजे माझ्या मिस्टरांची मावशी आहे त्यांना सगळं विचारलं की खरोखर हिचं आहे का, तिनं अशी आत्महत्या केली होती का. तर हो, खरोखर त्या व्यक्तीनं आत्महत्या, मी जिथं पाणी भरायला गेले होते त्या ठिकाणीच तिनं आत्महत्या केली होती. अच्छा. ते मग सगळं डिटेल्स नंतर आम्हाला कळाल्या की बाबा हो हिनं त्या बाईनं आत्महत्या असं केलं होतं. सगळं कळालं आम्हाला. तुम्हाला जो त्रास व्हायचा आणि त्यांना जो त्रास झाला त्याचं कनेक्शन काय होतं? कनेक्शन म्हणजे त्या बाईला आजाराला कंटाळून ती मेली होती. तिला काहीतरी शारीरिक कुठला तरी त्रास असणार, पण त्या बाईला जो त्रास होता तो सेम मला त्रास होता. अच्छा. जेव्हा मी दवाखान्यामध्ये दाखवलं तेव्हा माझ्या डाव्या छातीमध्ये 3 गाठी दिसायच्या. पण ते डॉक्टर काय बोलायचे हार्मोन्सच्या आहेत. पण हार्मोन्सच्या गाठी कधी विरघळत नाहीत, त्या तशाच राहतात. आणि एव्हा ना माझा उतारा टाकला. एक 15 दिवस पण माझ्या मते झाले नसतील. 15 दिवसाच्या आत माझ्या ब्रेस्टमधल्या 3ही गाठी नाहीशा झाल्या. अरे बापरे, ऑटोमॅटिक. एक गाठसुद्धा आता म्हणजे एक गाठसुद्धा 15 दिवसात ती नाहीशीच झाली, गाठच लागत नव्हती. म्हणून मी तेवढ्यासाठी चेक करायला 2 महिन्यांनी मी डॉक्टरांकडे सुद्धा गेले चेक करायला, तर तेव्हा ते गाठी नव्हत्या. म्हणजे ते उतारामुळे त्या सगळ्याच गोष्टी निघून गेल्या. त्यामुळे हां, उतारा जो टाकला ना त्यातून जे काही माझ्या पेन्स होत्या किंवा काय ते सगळं माझं पूर्ण कमी झालं आणि मी व्यवस्थित, आता तरी मी व्यवस्थित आहे. आता टायमिंग ह्या सगळ्या गोष्टीला टाइम किती झाला म्हणजे तुमचं तो उतारा टाकल्यानंतर ते आत्तापर्यंतचा? 2020ला मला हा त्रास चालू झाला. 2020-21-22-23ला मी हा उतारा केला होता. म्हणजे 23 म्हणजे 2 वर्ष, 1 वर्ष झालं म्हणजे आता. हो, अगदी व्यवस्थित आहे, काही त्रास नाही. त्याच्यानंतर माझं आध्यात्मिक म्हणजे मी अगदी व्यवस्थित माझं देवपूजा करणं किंवा काय सगळ्या गोष्टी पूर्ण अगदी व्यवस्थित आहे. पण ज्या साईडला आता मला ते काही हे झालं होतं ना त्या रोडला मी जायचं पूर्णपणे बंद केलेलं आहे, रोड चेंज केलेला आहे मी. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या कुठल्याच्या बघण्यामध्ये किंवा तुमच्या कुठल्या फॅमिली मेंबर्समध्ये परत असा कोण त्या रोडला त्रास झाला कधी? रोडला तसा कुणाला नाही अगोदर काही त्रास झाला. फर्स्ट टाइम मलाच झाला होता. अगोदर झाला असेल पण मी काही एवढी चौकशी केली नव्हती किंवा होते किंवा. तुमच्या आयुष्यामध्ये हा त्रास व्हायच्या आधी, ह्याच्या आधी कधी असा त्रास झाला होता कुठला असा? नाही. मला डिलेव्हरी झाल्यानंतर मला संधिवाताचा त्रास होता, पण तो नॉर्मली तेवढ्यापुरतं होतं, त्यातून मी कव्हर झाले होते. पण कधी हा जे छातीत दुखत होतं ना तो कधीच मला त्रास. आणि तो आजारी डिटेक्टच नव्हता झाला ना? हां, होतच नव्हतं.
तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता स्नेहलताईंचा अनुभव आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या पूर्ण त्रासामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाने म्हणजे त्यांच्या हस्बंडनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना खूप साथ दिली. अशा फॅमिली मेंबर प्रत्येकाला मिळो ही आमच्याकडनं सर्वांना प्रार्थना. आणि जर ताईंसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ते नक्की तुम्ही भरा आणि आमच्यासोबत तुम्ही येऊ शकता. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.